मंडळी, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आणि मी वर्षा राणी, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना आमची चूलच पेटत नव्हती, पावसाने भिजून जाते चुली. तर बरं काही छप्पर बिप्पर नाही ना चुलीला, असंच अंगणामध्ये चूल बनवलेली मी. आणि ते पेटतच नव्हती सकाळी, चूल थंड पडली पावसाने भिजून, मग ते खूप वेळ गेला माझा. आणि सकाळची सुरुवात तर झालेली. आता बघू दिवसभरात काय काय होईल ते घडामोडी दाखवत राहील तुम्हाला. खूप महत्त्वाच्या घडामोडी असतात आपल्या घरातल्याच घडामोडी. तर भेटूया नंतर. 1 मिनिट तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ओलं होते सगळं. चुलीला थोडासा तरी निवारा पाहिजे, हो ना. इथे बघा पाय पुसण्या ओल्या होतात, वट्यावर वसारे येतात पावसाचे. आता झाडू बिडू मारायचे, कसं पाणी वगैरे साठते, किती घाण होते. रोज एवढी साफसफाई करा, पाऊस येऊन गेला की एवढी साफसफाई करायला लागते. आणि रात्रीचे किडे बिडे पडलेले, त्यांचे सगळे पंख पडलेत गळून. आणि मध्ये मध्ये काम करू लागायला या दोन्ही म्हशी आमच्या. चिंकी पिंकी नाव आहे बरं यांचं. परत ती तिसरी आहे अजून कमी म्हणून. तर हे सगळं असे सकाळची कामांची घाई असते आणि व्हिडिओ शूट करायला होत नाहीत, म्हणून माझ्या वेळेवर व्हिडिओ येत नाहीत. तरी मी नेहमी प्रयत्न करते की माझे व्हिडिओ मला शूट करता येईल चांगल्या पद्धतीने आणि बनवता येतील व्हिडिओ, पण होत नाहीत. बघूया जे असेल ते नशिबात. आता जसं जमेल तसं तर करते मी, माझे प्रयत्न चालू असतात. बरं आता मी काय करते, आंघोळ करून घेते, झाडू मारून घेते आणि नंतर भेटूया आपण. आणि जेवणात बनवले बेसनची पोळी, ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं पातळ कालवण. तर आपण सकाळनंतर भेटत आहोत सरळ संध्याकाळी. आणि अण्णांनी आणलेले चिकन आणलेले आणि मसाले वगैरे संपलेले घरातले. तर आता मला जायला लागेल मसाले आणायला. आमच्या इकडे एकच दुकान आहे आणि ते दुकानदार गेले होते बाहेर काही कामानिमित्त. तर ते आता आलेले दिसले मला, जाऊन घेऊन येते. सामान म्हणजे काय, कुठं चिकन मसाला, कांदा लसूण मसाला मी जास्त वापरत नाही शक्यतो रोजच्या भाजीला, पण चिकन आणल्यावर लागतं ना ते, जरा बरं वाटते वेगळी टेस्ट. तसं मी खात नाही बरं का. चला तर मग जाऊया दुकानाला. आणि वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना, संध्याकाळ झालेली. 1 मिनिट. कसे एक नंबर वातावरण आहे. झाडं बघा कशी बहरलेत, एकदम हिरवीगार झालेत मस्त. आणि आमच्या चिंचेच्या झाडाला मोहर आलाय बरं का पहिल्याच वर्षी. त्याला बघा कशा लिंबोळ्या आलेल्या आहेत. चला तर मग आपण जाऊया दुकानाला. आणि ही छोटीशी परी आलेली आहे मामाच्या गावाला. परत रिटर्न आले, कारण तिकडे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की मला बिस्किट पण आणायचे चहामध्ये खायला. आणि मी फक्त मसाल्यापुरतेच पैसे घेऊन गेलेली, तर बिस्किट पण आणते. आणि ही बघा मनी अशी मागं 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 फिरत असते माझ्या. म्हणे काय झालं, भूक लागली तुला. अगं बाई, इथं शेरू झोपल्यावर आता दुकानाला जाताना बघून नेमकं धावत येईल मागं माझ्या. झोपला, झोपेचा ढोंग करतो फक्त. बघितलं कसं येऊन लपलाय ड्रमच्या आड. त्याला वाटलं मी बघितलंच नाही त्याला. मी रिटर्न त्याला बघितल्यावर तो थांबलाय तिथं. आणि बरोबर येईल बरं. आता दाखवते. मी इकडून घराच्या पाठून जाते या, आणि तो ना त्या समोरच्या घराच्या पुढून येतो. बघा बघा तो पुढून येणार बरं. आता आपण इथून जाऊया. यांच्या घराच्या पाठून गेली ना बरोबर समोरून येतो. त्याला माहिती मी बिस्किट आणायला चालली. आहा कुठं चाललाय शेरू तू? शेरू कुठं चाललाय? नाही तुम्हाला नाही घेतलं, तुमचे पाय दिसत आहेत नुसते. मला
बिस्किटचा पुडा एक शेरूला आणि मला, आणि चिकन मसाला पाहिजे. चिकन मसाला, कांदा लसूण मसाला आहे वाटतं. द्या घरकुल पण द्या ना मग. निघाला शेरू माझ्या पुढं तेव्हा. शेरू काय पाहिजे तुला? शेरू शेरू काय पाहिजे? शेरू थांबा इथंच बर का, तू इथंच थांब बर का शेरू. कुठे गेला शेरू? काय पाहिजे? काय पाहिजे? बिस्किट पाहिजे तुला? बिस्किट पाहिजे? थांब द्यायचं. चल ठीक आहे शेरू, चल. हे ओके ओके. जसं आम्हाला बिस्किट आवडतं तसं शेरूला पण आवडतं बरं का. हे घे हे घे हे घे. हां आणि हे आहे माझं बिस्किट. ए चल, ते तुला दिलं ना, आता निघ 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 चल. स्वतःच खाऊन यायला माझं पण पाहिजे. झालं संपलं आता. जा 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 मागावे. जा शेरू जा, झोप जा. पण नाही आता संपलं. मला ना चहामध्ये बिस्किट कमी, पण दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये जाम बिस्किट आवडतं. आणि याने डाकोनी खाऊन घेतले स्वतःच, तरी माझं बिस्किट खायचं याला. मनीला एक बिस्किट देऊन गेलेली बाहेर, तर ती अजून तेच खाते, तेच संपलेलं नाही तिचं. आणि ही आहे माझी भाजी. तर ना आमच्या अण्णांना नाही ना, डाव्या हाताने मला करता येईना झाले. आमच्या अण्णांना ना असं कांदा लसूण टोमॅटो वगैरे अशी पेस्ट बनवून ग्रेव्ही बनवलेली भाजी अजिबात आवडत नाही त्यांना. अशी गावरान पद्धतीची येसूर घालून आणखीन खोबरं वाटून घातलेलं तशा भाज्या आवडतात, पातळ चुरून खायला. तर चिकन आणून देतात, आणि चिकन आणून दिलं की बोलणार पातळ बनव रे बाबा, घट्ट बनवू नको अजिबात. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की चुरून खाण्यासाठी बनव, असं ग्रेव्हीवालं बनवू नको. परी परी आ म्हण की आ. परी काय ग तुझ्याजवळ? ह्यो ह्यो कोंबड्यांची पिल्ला आमच्याकडे. बघे बघे बघ. अगं बाई अगं बाई अगं बाई, परी आली खेळायला, परी आली खेळायला. कुठं चालली पण तू? तू कुठं चालली परी? कुठं चालली? अगं बाई अगं बाई अगं बाई. अरे देवा देवा, आम्ही बाहेरून तुम्ही आमच्या घरी. अय पाहुणी बाई, ए हो कुठं चालली तुझी नात? आता तिला कशा संग बी खेळावंच वाटतंय. शेरू शेरू इकडे. त्याला वाटलं लागलं ग काय तिला म्हणून पळाला ग. हाड पण हाड हाड. तिला बी आवडते त्याच्यापेक्षा जायला. हाड गेलं पळून. आता गेलं नको त्याला. काय ते सगळे लेकरांना कुत्रच आवडत असेल काय माहिती. नाही तोंड चाटतो बी शेरू आमचा. ती सोनीच्या ह्याला कसं सवय लागली कृष्णाला.
कसा माझा वरांडा स्वच्छ राहणार, किती जरी धुतला तरी कसं साफ ठेवायचं. ही बकरीची पिल्लं, चिंकी पिंकी नाव आहे यांचं. हा शेरू आणि ही मनी. आणि उरलं सुरलं अजून कोंबड्या असतातच. किती स्वच्छ करावं माणसाने. कशी साफसफाई राहणार. एकतर पाणी लोकांच्या विहिरीचं, आमच्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. आता झालाय 2 दिवसात चांगला पाऊस. तर चला चिकन बनवून घेते. चिकन शिजलंय. ते पातळ बनवायचं म्हणल्यावर मिठामध्ये वाफवून घ्यायला लागतं पहिलं आणि नंतर पातळ भाजी बनवायला लागते. तर रेसिपी काय दाखवणार नाही, कारण घरात अंधार दिसतो. आमच्या घरामध्ये खाली जमिनीवर बसून स्वयंपाक बनवायला लागतो आम्हाला. तर बघते एकदा जमते का. चांगली क्लिप आल्या तर टाकीन. बाहेर असं आभाळ आलेले आणि ना मी भाकरीला बसली ना तर पाऊस येण्याची शक्यता आहे. बारीक टिपका यायला लागलाय. तर मी पहिलं चुली पुढं गौरी आणि सरपण आणून ठेवते, कारण एकदा अडकली की अडकली स्वयंपाकात, मग परत पाऊस आला तर भिजणार सगळं. तर ही दगडाची भिंत आहे ना, हिला म्हणतात पवळ. आणि या पवळीच्या पलीकडं तिथं त्या गायच्या मागे ना तिथं ज्वारीचे बुडकेत कडब्याचे कापलेले. तर ते चूल पेटवणीसाठी आणून ठेवायचेत. आणि गौऱ्या मी ऑलरेडी ठेवलेले आहेत, तर ते आणूया आपण. हे जे बुडकेत ना ह्याच्याने चूल लवकर पेटते आणि चांगली पेटते. ह्याच्यावर 1-2 गौऱ्या लावल्या ना की पटकन पेट घेतात. चला आता झाली जेवण बनवायची सुरुवात. इथं कापून घेतलेलं आहे खोबरं, लसूण सोलून घेतलेलं आहे. साधी सोपी भाजी बनवायची, येसूर घालून भाजी बनवायची, लसूण खोबरं आणि येसूर. तर तुम्ही म्हणाल आता उकळामध्ये का वाटत बसली ही. तर उकळामध्ये वाटण्याचं कारण असं आहे की मिक्सरचं भांडं तुटले, ब्लेड तुटले त्याचं. आणि मिक्सर आहे पण ब्लेड तुटलेलं भांडं कसं चालणार मिक्सरला. मग हे असा कार्यक्रम चालू असतो माझा. आणि इथे येसूर भाजून घेतलंय मी आता थोडासा. येसूर भाजून पातळ भाजी बनवायची. मिठाचं पहिलं शिजवून ठेवलेले, वाफवून घेतलेले चिकन. आणि येसूर भाजून त्यात थोडा मसाला, थोडे म्हणजे घरगुती मसाला आणि थोडा सुहाना मसाला, घरकुल मसाला, असे काही थोडेफार मसाले घालून छान अशी भाजी बनवून घेणार आहे. गावाला इथं अवेलेबल नसते कुठं कोथिंबीर, कुठं अद्रक, असं सगळं साहित्य नसते. आठवडी बाजार असतो, आठवड्यातून एकदा सामान आणायचं. घरात ठेवायला फ्रीज नाही, त्यामुळं मग ते आणलेलं टिकत पण नाही आठवड्याभर. जोपर्यंत पुरतंय तोपर्यंत वापरायचं, नसेल तेव्हा असं जेवढं आहे तेवढं चालवायचं. तर हे असं आमचं काम चालू असते. इथं येसूर कालवून घेतलेलं आहे मी मिठाच्याच भाजीमध्ये, कारण मला जास्त काही वाढवायचं नव्हतं कालवून. तेवढंच डब्यामध्येच जेवढा रस्सा आहे तेवढ्याचीच भाजी बनवायची होती मला. आणि मनीची मध्ये लुडबुड चालू असते. तर इथं टाकलेले टोपात तेल, त्याच्यात लसूण खोबरं वाटून टाकलेलं, थोडं परतून घ्यायचे त्याला. आणि नंतर आपल्याला जे मसाले घालायचे ते मसाले घालायचे. शंभू आला होता, मध्ये शंभूची पण बडबड चालू होती आणि भाजी पण बनवायची चालू होती. आणि हे अचानकच ब्लर कशामुळे येत होतं मला काय माहित नाही. ते कसं झालं काय माहिती. ह्याच्यामुळे मला ना व्हिडिओ बनवावे वाटत नाहीत. कुठं काय होईल त्याचा नियम लागत नाही बघा. तर ही थोडी मिरची पावडर होती घरात, तरी पावडर, ती पण टाकायला घेतलेली आहे मी आता. आणि अशा पद्धतीने माझी भाजी तयार आहे. भाजी झाली की पटकन भाकरी करून घ्यायच्यात मला, कारण परत लाईट जाते राव. लाईटीचा भरोसा नसतोय पावसाळ्याचं ना. पाऊस कमी पण लाईटीचं जाणं जास्त चालू असते. मी येसूर कालवलेला वतून घेतलाय मी आता. आणि नंतर हे मिठाचं वतायचंय वरून. आणि फक्त हे वाटून घेतलेलं वाटण असं परतून घेतलं ना की मिठाचा रस्सा वतला ना की त्याला फक्त कड येऊन द्यायचा असतो कालवणाला. ही अगदी सोपी भाजी गावाकडची, साधारण बनवलेलं चिकन. ह्याच्यात काही मसाले वगैरे लागत नाही येसराच्या कालवणाला. घालू तेवढं भाज्यांना कमीच असते, पण जेवढं आहे त्याच्यातच भागवायचं म्हटलं तरी पण चांगलं होतंय ते.
तर आता भाजी ठेवलेली बाजूच्या गॅसवर, बारीक गॅस करून कढी यायला आणि भाकरी बनवून घेते ज्वारीच्या पटापट. ज्वारीच्या भाकरी झाल्या की आमचा स्वयंपाकच झाला बघा. तर या झालेल्या आहेत माझ्या भाकरी. अंधारातच केल्या राव, लाईट गेली ना. आणि ही आहे आमची मस्त अशी भाजी, अगदी साध्या पद्धतीने बनवलेली. अण्णांना अशीच लागते पातळ. लास्ट भाकर राहिली भाजायची. अण्णा बसले जेवायला. जेवण झाले ऑलरेडी अण्णांचं. तर मंडळी हे ताट बनवलेलं आहे चौधरी साहेबांसाठी. बाहेर असा मस्त पाऊस चालू झालेला आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत 8. तर हे माझं गावरान चिकन आणि भाकरीचं ताट तयार आहे. तुम्ही या मंडळी जेवायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बरं का.